मित्रांनो, पावसामुळे आहे ना, तुम्हाला आता काय सांगू, म्हणजे इतकं वातावरण बोगस झालं आहे ना, की सकाळी मी उठलो, नगरला जायचं होतं मला. आणि विषय असा झाला, मी गेलो विळत पोतर गेलो, पण माझं इतकं पोट दुखायला लागलं ना, तिथूनच मी मागं आलो. डॉक्टरकडे चाललो आहे आता. पण हे वातावरण इतकं बोगस आहे, तुम्ही बघू शकता की मला काय झालं, मला आज काही कळलंच नाही. विषय आज झाला, सकाळी उठलो, नगरला जायचं होतं, थोडं काम होतं, पण वेळेमध्ये गेलो, अचानक पोट दुखायला लागलं, तिथूनच मागं यावं लागलं. त्याच्यामुळं आज इतकं हे होतं आहे ना, दुखतं आहे, तर काय करू शकत नाही आपण आता. तर मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस पडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, वातावरण कसं आहे हे पण सांगा. आणि तुम्हाला सकाळचा म्हणजे मी गाडीवर चाललो तर वातावरणाचा एक व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे, एक दाखवतो मस्त. बघू शकता 11 वाजलेले आहे, तरी पण वातावरण काय बरोबर होत नाही आहे. आणि म्हणलं आता घरात झोपलो होतो मी, पण मला खूप बोर होत होतं. म्हणलं चला किरणकडे किंवा सूरजकडे जाऊ, पण किरण तर नगरला गेलेला आहे. त्याच्यामुळे आता मी चाललो आहे सूरजकडे, बघू सूरज कुठे भेटतोय. तर आपण आता बाबाच्या घरी आलेलो आहे, मला आमच्या बाबाचं घर दाखवतो. हे बघा, आमच्या बाबाचं घर आहे इकडं. आता सूरज बघू कुठे आहे. सूरजची चप्पल आहे इथे, बाबा पण असते नाही इथंच ते. आणि आमचा सूरज पण इथे बसलेला गेम खेळतोय, बघू शकता. तर आपण बघू देऊ कोणती गेम खेळतोय. तर फ्री फायर खेळून राहिला आहे, खूप म्हणजे खूप प्रो प्लेअर आहे आमचा सूरज. ते बी 1v1 खेळतोय कोणासोबत तरी. तर मित्रांनो, आता मी बसलेलो आहे बाबा असतील. आम्हाला आलेले कस्टमला चॅलेंज संध्याकाळी. सध्या आम्हाला काही प्रॅक्टिसची गरज नाही कस्टमसाठी फ्री फायरमध्ये, कारण की आम्ही जेव्हा फ्री फायर आलेली त्याच्यानंतर तेव्हापासून खेळतोय. तर आमचा म्हणजे किरण आहे ना, किरण नगरला गेलेला आहे, तिथं सूरज आणि मी बसलेलो आहे. मुंबईवरून चॅलेंज आलेलं आहे, इकडे सूरज बसलो आहे आणि इथं बसलो आहे मी. बाहेर पाऊस चालू आहे, तुम्हाला दाखवतो आहे पावसाची क्लिप कसं पाऊस चालू आहे. पलीकडे आमचे प्रो लेजंड किरण मामा पण आहेत, ते पण दाखवतो. आणि नवीन असताना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता आहे ना, आज रविवारी, त्याच्यामुळे मला आहे काही नाही काम, नगरला नाही गेलो. आणि आता मी आलो आहे कटिंगला आपल्या विलास भाऊच्या दुकानावर. तर विलास भाऊनी मध्ये गाडी लावलेली दुकानाच्या, आणि आपल्या विलास भाऊचं दुकान आहे. आमची फ्री फायरवाले सगळे बंदे बसलेले तिथं. तर हे बघा, विलास भाऊ कटिंग करून आलाय आपल्या गाण्याची. इकडं किरण मामा आहे, आणि विलास म्हणतो मला न घ्यायचं, मला फेमस नाही व्हायचं. आणि इकडं बंटी भाऊ आहे, प्रणव सुक्का आलेला आहे. प्रणवला झूम करून दाखवते, बघू शकता. तर किरण मामा एक स्टिंग प्यायला गेलेले, बघू शकता. एवढे इथं 4-5 एवढे जण बसले, एक स्टिंग प्यायला गेले. ते बी तोंड लावून पेले आता सगळ्यांच्या समोर. तसं आम्ही लगेच किराणाला मागणारच होतो. हे बघा, महावादी मनुष्य तर कटिंग झालेली आहे आता इथे घरी. पण पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे काय सुचत नाही. आणि इकडे पोरं बघा. आता तुम्ही सांगा मला, पाऊस चालू आहे काय करू. वल्ल तर होणार नाही, कारण काल 3दा वल्ल झालं, आज तर वल्ल व्हायचं नाही. आम्हाला जायचं गोरक्षनाथाला, इथं गाड्या लावलेल्या, इथून डायरेक्ट गोरक्षनाथाला निघणार आहे. मित्रांनो, कसं काय वाटलं आजचा तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.